तर आज मी बनवलं होतं असा आगळा वेगळा हलवा. आता तुम्ही म्हणाल याची रेसिपी काही दाखवली नाही, तर रेसिपी दाखवण्यासारखं काही वेगळं बनवलंच नव्हतं. फक्त बीटरूट मी त्यामध्ये किसून ॲड केलेलं होतं. नेहमीसारखं आपण गाजरचा हलवा बनवतो तसंच मी बनवला होता. त्यानंतर असा काही मेनू होता आज जेवणामध्ये, बीटरूटचा हलवा आणि मस्तपैकी वांग्याचं भरीत, बाजरीची भाकर आणि मेथीची भाजी. जेवण करून घेतलं तितक्यात माझी ही साडी रिसीव झालेली होती. या साडीची बऱ्याच दिवसापासून मी वाट बघत होते, आज फायनली रिसीव झालेली होती. याची जर लिंक तुम्हाला हवी असेल तर नक्की कमेंट करा. तितक्यात आत्या आल्या होत्या. मस्तपैकी आम्ही सगळ्यांनी गरमागरम चहा घेतला. सोबत भाजीपाला आत्या घेऊनच आलेल्या होत्या, त्या निसून ठेवलेला सगळा. अद्रक त्या सोबत घेऊन आल्या होत्या, ती मस्तपैकी स्वच्छ धुवून ठेवलेली. आणि आज बऱ्याच दिवसानंतर करायची होती आम्हाला मिरचीची भाजी. आता इथे त्यासाठी मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं. इथे ना मी वाटण ॲड केलेलं, हिरवी मिरची, लसण, जिऱ्याचं. त्यामध्ये थोडंसं हळद, मीठ, ओवा ॲड केलेला, चिरलेली कोथिंबीर ॲड केलेली, बस इतकंच. मस्तपैकी पाणी टाकून त्याचा घोळ बनवून घेतलेला आणि घोळ बनवून झालं की ते एका साईडला ठेवलेलं 10 मिनिटासाठी रेस्टला. त्यानंतर मिरची जी आहे ना, छान त्याचे पोट फाडून घेतलेले आणि आतून बाहेरून छानपैकी कोट करून घेतलं बेसनमध्ये. आणि कोट करून झाले की आपल्याला थोडंसं भिजत ठेवायचं त्यामध्ये. आणि नंतर मस्तपैकी मिरची भजी तळायचे. जशी आपण भजी तळतो तसेच एक स्टेप बाय स्टेप एक एक तळायचे, जेणेकरून ना त्यातलं जे कोटिंग आहे ना निघत नाही. जास्त भजी टाकले की मग ते कोटिंग निघतं. तर कॅरीची ट्रिप चालली होती खरतर फार्मला, तिचीच ही तयारी चालू होती. चला, असं संपलं होतं आजचा दिवस. बाय.